हॅलो फ्रेंड्स, नवीन आयपॅडमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। 2 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या देखील आहे। या दिवशी सूर्यग्रहण होणार आहे। सूर्यग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी चालू होत असतो। तर सगळ्यात आधी आपण आज बघूया की ग्रहणाचं टायमिंग काय आहे। तर 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणारं ग्रहण रात्री 9:13 सुरू होणार आहे आणि मध्यरात्री 3:17 संपणार आहे। म्हणजेच आपल्या भारतात हा टायमिंग सूर्य उगवण्याचा नाहीये, त्यामुळे भारतात हे ग्रहण दिसणार नाहीये। पद्धतीने हे ग्रहण पाळण्याची काही गरज नाहीये। सूतक काळ ही आपल्याला वैध नाही, त्यामुळे प्रेग्नेंट महिलांनी हे ग्रहण पाळत बसण्याची काहीच गरज नाहीये। त्याचसोबतच ग्रहण पाळायचे तर नाहीच आहेत, पण तुमचं जे डेली रुटीन असणार आहे त्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करू नका। तुमचं जसं डेली रुटीन आहे तसं तुम्ही व्यवस्थित फॉलो करा। व्यवस्थित फळं खा, दूध प्या, पाणी व्यवस्थित प्या। ही एक नैसर्गिक भौगोलिक घटना आहे, पण आपल्या ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अशुभ मानलं जातं, त्यामुळे भारतात सगळीकडे ग्रहण पाळण्याची पद्धत आहे। पण जर ग्रहणाचं टायमिंगच वैध नाही, ग्रहण आपल्याकडे दिसणारच नाही, तर अशा वेळेला ग्रहण नाही पाळले तरी चालते। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण किंवा स्ट्रेस अजिबात घेऊ नका। घरातले फोर्स करत असतील तर त्यांना या व्हिडिओतील माहिती दाखवा। त्यासोबतच तुमच्या इतर नातेवाईकांसोबतही शेअर करा। तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर या अगोदरची किती ग्रहणे व कोणती ग्रहणे तुम्ही पाळली आहेत नक्की कॉमेंटमध्ये सांगा, किंवा तुमच्याकडे ग्रहणाचे काय नियम पाळले जातात ते नक्की कॉमेंट करा। बरोबर, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये, पण ते कोणत्या देशांमध्ये दिसणार आहे? तर हे ग्रहण भारताशिवाय अंटार्क्टिका, पॅसिफिक, पेरू, अर्जेंटिना या भागात दिसणार आहे। आपलं चॅनल प्रेग्नन्सी आणि बेबी केअर रिलेटेड आहे। सो या चॅनलवरती आपण प्रेग्नन्सी आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज आणत असतो। तुम्ही जर प्रेग्नेंट असाल किंवा तुमच्या ओळखीत जर कोण प्रेग्नेंट असेल तर त्यांना आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा।